शहरातील कुमारस्वामी लेआउटमध्ये पर्यावरणाला मोठा धक्का देणारी घटना घडली आहे. जागेच्या मालकाला माहिती न देता रातोरात लाखो रुपयांच्या सागवान झाडांची अवैध तोड करण्यात आली आहे. मधू पाटील या शेतकऱ्याने 1990 पासून आपल्या जमिनीत मेहनत घेऊन सुमारे 700 सागवानाची झाडे वाढवली होती. अनेक वर्षांच्या कष्टातून उभी राहिलेली ही झाडे पर्यावरण संतुलन आणि आर्थिकदृष्ट्या महत्त्वाची होती. मात्र अज्ञात व्यक्तींनी रात्रीच्या वेळी बेकायदेशीररित्या शेतात प्रवेश करून 90हून अधिक झाडांची तोड करून मोठे नुकसान केले. ही घटना केवळ आर्थिक नुकसान नसून पर्यावरणावर मोठा आघात असल्याचे पर्यावरण प्रेमींचे मत आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात झाडांची तोड होऊनही संबंधित वन विभागाकडून अद्याप कोणतीही ठोस कारवाई झाला नसल्याचा आरोप करण्यात आलाय. स्थानिक नागरिक आणि पर्यावरण कार्यकर्त्यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन आरोपींना तात्काळ शोधून कडक कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. दरम्यान जागेचे मालक मधू पाटील यांनी शहरात अवैध वृक्षतोडीचे जाळे कार्यरत असल्याची शक्यता व्यक्त केली आहे. मी आता सध्या जे कुमारस्वामी लेआउट म्हणून जे आता नवीन कॉलनी झालेल्या आहे त्या कॉलनीत आमच्या सर्वे नंबर 199/5B या जागेवरनं बोलतो आहोत. या ठिकाणी या बुडा कॉलनीची सुरुवात होण्याआधी म्हणजे 2006ला मला नोटिफिकेशन आलं आमच्या वडिलांच्या नावाने आणि मी 1990 साली मी इथं 700 झाडं नोंद केली. त्यापैकी 370 आणि किरकोळ असे जवळजवळ 380 झाडं मी उतार्यावरती पण नोंद केलेत. आणि जेव्हा नोटीस आली त्यावेळी मी ऑब्जेक्शन टाकलं आहे बुडाला की ही झाडं माझी आहेत आणि त्यांनी गॅजेट पण मी काढून बघितलं. गॅजेटमध्ये त्यांनी झाडं शेतकऱ्यांना सोडलेली आहेत. शेतकऱ्यांनी तोडून घ्यावं एवढे त्यांनी म्हटले, पण केव्हा तोडायचं, कसं तोडायचं, परमिशन कोण देणार हे त्यांनी काही सांगितलेलं नाही. आणि मी तेव्हापासून किमान 100 वेळा तरी बुडा ऑफिस आणखी फॉरेस्ट ऑफिसला मी भेटी दिलेल्या आहेत. तरी पण इलिगल हे लोक सगळे कामं करत आहेत. अहो, फॉरेस्ट ऑफिसनं झाडं वाचवायची की त्यांनीच पुढाकारानं झाडं तोडायची. मागच्या वेळेला फॉरेस्टचे ACF असिस्टंट कन्झर्वेटिव्ह फॉरेस्ट यांनीच ऑर्डर दिले होते झाडं कट करायचं आणि मी माझ्यासमोर तिथं त्यांना स्टॉप करायला सांगितले. मी तशी तक्रार दिले, परंतु एक दुर्दैवाची ही गोष्ट ज्यांनी झाडं कट केले त्यांच्यावरती आजपर्यंत त्यांनी FIR करायला तयार नाहीत, FIR करत नाहीत आणि दिवसेंदिवशी झाडं तोडून माझं लाखो रुपयाचं नुकसान करायला आहेत. एक झाड कितीतरी किमतीचं आहे, 40 वर्ष जुनं आहे, मॅच्युअर झालेलं आहे. परंतु फॉरेस्टचं हे काम अतिशय म्हणजे दुर्दैवी काम आहे, त्यांना शोभत नाही. आणि त्यांनी फॉरेस्ट झाडं लावायला, जंगल करायला एवढी वर्षे एवढा लाखो करोडो रुपये ते खर्च करतात. पण एक शेतकरी स्वतःच्या खिशातून टँकरनं पाणी विकत घेऊन ही झाडं लावतो आहे, झाडं मोठी करतो आहे आणि हे बुडा किंवा फॉरेस्टवाले लोक कटिंग करतात. याच्या इतकी नालायक गोष्ट कोणती नाही. तर अशा दुर्दैवी गोष्टीचा मी तीव्र शब्दात निषेध करतो. आणि ज्यांनी बुडाने ज्यांना कोणाला हे प्लॉट विकले असतील ती त्यांची जबाबदारी आहे. कारण त्यांच्याशिवाय ती झाडं कोणी त्या प्लॉट मालकाशिवाय आता ज्यांनी कोण घेतले असतील त्यांच्याशिवाय ते कोणी कट करू शकतच नाहीत, दुसरा कोणी येऊ शकत नाही. आणि त्याने हे दोन्ही बुडा आणखी फॉरेस्ट डिपार्टमेंट खत पाणी घालत आहे. परंतु ही गोष्ट कायद्यात न बसण्यासारखी आहे. आणि त्याने माझ्याकडे सगळे पुरावे आहेत, मी सगळे पुरावे केले आहेत. मागंही काही झाडं त्यांनी तोडले. इथं एका कॉन्ट्रॅक्टरनं इथं हा रोड करताना काही झाडं तोडले, ती झाडं त्यांनी बुडामध्ये नेऊन ठेवले. काही झाडं नंतर मी कंप्लेंट केल्यानंतर फॉरेस्टनं मच्छ्याच्या डेपोमध्ये ठेवले, पण आम्हा शेतकऱ्यांना एक पैसाही त्यांनी दिलेला नाही. मग शेतकऱ्यांनी झाडं कशाला लावायचं? मग झाडं तोडायला तुम्ही हे करा. आणखी एक गोष्ट मोठी आहे, इथं बरीचशी दुसऱ्या जातीची झाडं होती, ती पण झाडं यांनी तोडलेली आहेत. बुडा डेव्हलप करताना सिसमची झाडं काही होती, सिसमची झाडं त्यांनी परमिशन नॉन अवेलेबल आहे तरी पण त्यांनी इथली झाडं काढून नेले डेव्हलप करताना. याचाही त्यांनी विचार करावा. आणि मला एक पैसा देत नाहीत. आजपर्यंत जवळजवळ 5-6 बुडा कमिशनर मला बोलवले, मी गेलो, परंतु त्यांनी एक पैसाही त्यांनी आम्हाला दिलेला नाही. त्या परत आमचं नुकसान करतात, रातोरात ही झाडं चोरून घेऊन जातात. आणि फॉरेस्ट खातं काय झोपलं काय मला सांगा? एक गरिबाने एक झाड चोडलं तर त्याला नेऊन अटक करून जेलला पाठवतात आणि माझी 100वरती झाडं यांनी बिंदास तोडतात. आणि हे लोक डोळे झाकून बसल्यासारखं म्हणजे सोंग करतात. याला काय म्हणावं तुम्ही सांगा? DFOने याच्या ह्या झाडांची ताबडतोब दखल घ्यावी, जे कोण असतील त्यांच्यावरती FIR करावा आणि ह्या मला न्याय मिळवून द्यावा असं मी या ठिकाणी मी सांगतोय. विनोद कोलकार, KMM मराठी, बेळगाव.
जले दीप अंगना में होगी रोशन दुनिया, पलकों तले छा जाए चांद तारों का साया। रंगोली में खिले रंग खुशियों के भी तराने, तन मन झिलमिल जाए हर पल होंगे सुहाने। ये अटूट बंधन खिले हर आशियाना, रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना। आराधना मारुति गली बेलगाम, मन भाए आराधना।